मी चहाच्या विरोधात नाही, पण आत्ताचा जो सीझन आहे तो बघता चहा पिणं हे अत्यंत घातक ठरू शकतं. तुम्ही साधा एकदम सोपा विचार केला तर चहाचं उत्पादन कुठे होतं? तर चहाचं उत्पादन हे केरळमध्ये होतं किंवा मग नॉर्थ ईस्टला होतं. तर या दोन्ही ठिकाणी थंडी जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे निसर्गाला माहिती आहे की कुठल्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची गरज आहे. तर चहा हा उष्ण असतो, शरीरामध्ये पित्त वाढवणारा असतो आणि म्हणून तो त्या थंड प्रदेशातील लोकांना सूट होत असतो. ठीक आहे, तर हे झालं बेसिक. पण आत्ताचा जो आपला सीझन आहे, अमृततुल्य आपलं पुण्यामध्ये आहे आणि पुण्याचं टेम्परेचर सध्या चाललं आहे 40 डिग्रीच्या वरती. तर ह्या टेम्परेचरमध्ये ह्या सीझनमध्ये जर का आपण आपल्या नॉर्मल रुटीनवाला चहा पित असू तर डेफिनेटली तो त्रास देणार आहे. पित्त होणं, ॲसिडिटी होणं, शरीरात उष्णता वाढणं, डोळ्यांची जळजळ होणं, तळपायांची जळजळ होणं, डोकं दुखणं, चक्कर येणं, हे सगळ्या गोष्टी तर होतीलच. पण त्याचबरोबर कदाचित तुमचं ब्लड प्रेशर हाय होण्यापर्यंत ह्या गोष्टी जाऊ शकतात. त्यामुळे आत्ताचा जो सीझन आहे तो थंड पेय पिण्याचा आहे. थंड म्हणजे फ्रीजमधले थंड नाही, तर जे गुणांनी थंड आहे, जसं की वाळ्याचं सरबत आहे, कोकम सरबत आहे, नारळ पाणी आहे, लिंबू सरबत आहे, ताक आहे. तर ह्या गोष्टी पिण्यासाठी आत्ताचा सीझन आहे. त्यामुळे आत्ता ह्या सीझनमध्ये ह्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. चहाला तात्पुरता रामराम करायचा आहे. थोड्या दिवसांनी ज्यावेळेला पाऊस येणार आहे त्यावेळेला मस्त गरमागरम भजी आणि अमृततुल्यचा चहा आपल्याला घ्यायचाच आहे. पण सध्या हा सीझन चहासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे सध्या थोड्या दिवसांसाठी चहाला बाजूला सरकवा आणि आत्ताच्या टेम्परेचरला जे सूट होणार आहेत अशी थंड पेय आपल्या आहारामध्ये घ्यायला चालू करा. व्हिडिओ आवडला असेल, माहिती नवीन वाटली असेल, उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा छान शास्त्रोक्त आयुर्वेदिक टिप्ससाठी आयुर्वेदा लाईफस्टाईल हबला फॉलो करा. धन्यवाद.